सकाळी पहाटे 4:15च्या सुमारास म्हणजे ब्राह्मी मुहूर्त 3:45, 46, 47, 48 मिनिटाला किंवा 4च्या दरम्यान सुरू. भगवान प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातलं पाणी पुसलं सुषेण नावाच्या डॉक्टरने. आणि संन्याशात 1 नंबरचा संन्याशी मारुतीराय. मारुतीराय चिरंजीव होते, पण घरातले लोक चिरंजीव नव्हते. आईचं नाव अंजनी. सुषेण नावाचा डॉक्टर चिरंजीव नव्हता. पंढरपुरातला मालक हा 7व्या अवतारात रडत असताना लक्ष्मणाला वाचवलं ह्या सुषेण नावाच्या डॉक्टरने. बघा दोघांची ख्याती ऐका. 18व्या 19व्या दिवशी विभीषण राजा झाल्याच्या नंतर 18-19 दिवस झालते. सकाळी पहाटे 4:15च्या सुमारास म्हणजे ब्राह्मी मुहूर्त 3:45, 46, 47, 48 मिनिटाला किंवा 4च्या दरम्यान सुरू होता. ते नियम येत. हो, तरी अजून काही गांजाट्याला कळत न का उपास सुरू होते. एक जण म्हणला रविवारी 12 वाजले, 12:05 झाले की सोमवार सुरू झाला. पंचांग तो हा बाप लिहितो का नालाय का? रातच्या उपास सुरू होत असतात का आपले? आपले उपास सकाळी ब्राह्मी मुहूर्ताला सुरू होत असते, तर दुसऱ्या दिवशी ब्राह्मी मुहूर्ताला उपास संपत असतोय. रातच्या 12ला जर सोमवार सुरू झाला तर सोमवारी संध्याकाळी 1 वाजता टप्पू हाणायला काय हरकत आहे? असं का जाणता येईल? एकादशी सुरू होत असते सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर, तर दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर एकादश संपत असते. एकादश जर रात्री 12 वाजता सुरू झाली तर 1:05 भाकरी 9-10 कांदे खाल काय हरकत आहे? असं नसतं करता येत. ते काही पुराण आपल्या हातातलं आहे का? काही म्हणते शनिवार सुरू झाला. हो, 12:30ला शनिवार सुरू होत असतोय. एका गावात आम्ही कीर्तनाला गेलो. दशमी होती. दशमीचं कीर्तन आणि जेवायचं राहिलं. 11ला 19 कमी असताना त्यांची 3 चपात्या चुरून हाणल्या. ज्यानं आम्हाला जेवायला बोलले त्यानं 3 चपात्या चुरू हाणल्या. हो, मला ते ओले बोट ते पुढचे कांडे धुतले, मागचं दूध तसंच राहिलं धुवाचं. ते लगेच कळालं ना माणसाला, लक्षात येत असते ना. हो, मग काय गोळ्या संपल्या म्हणून थोडा फिरतो मी. आणि मग त्याला पाहिलं, मग आम्हाला जेवायला वाढत. तुम्ही म्हणला मला 11-12 वाजायच्या आधी मी जेवून घेतलं. आणि मी म्हणलं आम्ही पाकिस्तानी आहेत का? आम्ही पाकिस्तानी नाही म्हणे. 12 वाजलं की एकादश सुरू होती. तुम्ही पंचांगले आता काय म्हणलं? पुराण तुमच्या घरीतली येणारा जन्माला आला काय? हे काल परवा चावण गेल्यावर जैनो माळी घातल्या का ते आमच्या नाकात काळे घालते. अरे तुला चावण गेल्यावर माळ घातली तू अजूनही आमच्या जवळून गेला तर तू ढवळ्या कोंबड्यासारखा वास येतोय. आणि तू आम्हाला शिकितो हे नाटक्या 250 ग्रंथ वाचिलेत नाही, तू आम्हाला शिकितो का दळ्या? विठाला सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर त्यानं देह ठेवला. भाऊसाहेब जगातला 2 नंबरचा डॉक्टर, ज्यानं लक्ष्मणाला प्राणदान दिलं. लक्ष्मणाला काय सांगता, रामाला प्राणदान दिलं. राम म्हणजे पंढरपुरातले मालक छगन बाबा. जर लक्ष्मण उठले नसते तर राम जिवंत घरी जात नव्हते. आणि राम जर हे दोघं घरी आले नाही असं भरताला आणि शत्रुघ्नाला कळालं असतं तर भरत शत्रुघ्नानं स्वतःचा देह त्याग केला असता. म्हणजे दशरथ राजाच्या 4 सुनाच्या कपाळावर कुंकू जर शाबीत ठेवला असेल तर तो सुषेण नावाचा डॉक्टर आहे. तो अंजनीचा पुत्र मारुती आहे. पण कल्पना करा, लक्ष्मणाची पत्नी उर्मिला, रामप्रभूच्या पत्नी सीताई साहेब, श्रुतकीर्ती आणि मांडवी ह्या भरत शत्रुघ्नाच्या पत्न्या होत्या. या 4 मावल्यांच्या कपाळावर कुंकू ठेवणं म्हणजे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न जिवंत ठेवणं. हे त्या डॉक्टरच्या हातात ताकद होती. ती औषधी आणायला त्याच्याकडे मेडिकल नव्हतं, आणि होतं मेडिकल तर त्याच्या मेडिकलमध्ये ते औषध नव्हतं. ते औषध होतं द्रोणागिरी पर्वतावर. आणि तो सूर्योदय व्हायच्या अगोदर औषध येणं गरजेचं होतं. जगात माणूसच नव्हता, असं कुठलाच व्यक्ती नव्हता. रावणाकडे जे विमान होते रात्री जाणारे ते रावणाच्या ताब्यात होते. याच्याकडे एकही विमान नव्हतं. कामक नावाचं विमान, पुष्पक नावाचं विमान, प्रभदत्त नावाचं विमान, हे 3. 11 कोणते होते घरी गेल्या वाचा. सगळ्या गोळ्या या खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. विठाला असे विमान होते ते रावणाकडे. प्रभदत्त नावाचं विमान असं होतं. काही विज्ञानवादी माणसं आहेत ना, ते म्हणले मी मानित नाही. नको माणूस सोंबळ्या, हान तुला कशात उडी हाणायची तर मेल्यावर तर मानावंच लागेल ना, तुला मानावंच लागतं मेल्यावर. मग
मग इतकं विमान भारी होतं रावणाकडे. रावणाला त्या विमानात शीतेल टाकलं तर सीताई साहेब रडू लागल्या. तर त्या त्रिजटेने विचारलं, सीते तू का रडती? काय नाही म्हणे, माझ्या मालकाचं डोकं कापून आणले, यानं सांगितलं मी रामाचं डोकं कापून आणले, त्या अर्थी राम मृत्यू पावलेत, आता तुला माझ्यासोबत लग्न करायला काय हरकत नाही. आणि बाई या विमानात टाकले माझे मालक गेले. तर त्रिजटेन खाली बोलिलं सीतेला आणि सांगितलं, सीते अगोदर मलाही वाटत होतं राम गेले असतील, पण तू या विमानात बसल्यावर लक्षात आलं राम जिवंत आहेत. तर सीतेनं त्रिजटेला विचारलं, त्रिजटा ही बिभीषणाची पोरगी, रावणाची सख्खी पुतणी, त्याच्या भावाची पोरगी होती ना, पुतणी होती, पण ती जरा भजन करणारी होती, सात्विक होती ती. आणि तिनं सांगितलं, सीते मला आधी वाटत होतं की राम गेले असतील, पण तू या विमानात बसल्यापासून लक्षात आलं राम जिवंत आहेत. हे विमानाला कसं काय कळतं? या विमानाची खासियत आहे, या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळून जाते. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळते. आणि तू विमानात बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, त्या अर्थी तुझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे. असं सांगणारं विमान राजा रावणाच्या घरी तत्वकुंभ नावाचा एक विद्वान व्यक्ती होता, त्याच्या हातानं विमान तयार केलेलं हे प्रभदत्त नावाचं विमान. हे माणसानं तयार केलेल्या विमानात मी लय बऱ्या बसलो, तुमच्या पैशावर. माणसानं खरं बोलावं आहे का नाही? हो, तुमच्याच पैशावर. देवीचं तेल देवीला आणि भोते आला गाईला. रानातल्या पैशावर कुठं ते जमत असतं का? लय बऱ्या बसलो मी. पण वरी गेल्यावर मधा ते कमी कपड्यावाली बाई बोलत, त्या बाया कपडे काऊन कमी घालतात मला तेच कळत नाही. हो, मी बोलणार होतो एका बाईला, म्हणलं बाई 10-5 कीर्तनाचे पैसे तुला देतो, पण कपडे फुल घाल जाय. माझ्या संघचा माणूस प्राध्यापक होता, त्यानं हात धरला गुरुजी. ते म्हणलं मुकाटे बस, यायला बोलायला जमत नसतं. हो, या पुन्हा वरून ढकलून द्या त्याने. असं नाही म्हणले ते गुरुजी मला, पण आपल्याला काय करायचं म्हणले, काय घेणं त्या घाली नक्की ती कमी कपडे. हो ना, अहो विमानातली बाई कपडे भारीचे घाला, चांगले घाला, पाय गोळ घाला, उलीच कपडे होते ते. त्या बाई लगे, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, मौसम खराब है, अपनी अपनी पेटी लगा दो. अरे बाप रे म्हणलं, मेला रे बाळ्या, आता मौसम खराब है म्हणलं. तिनं थोड्या वेळानं लगेच सांगितलं, आता काही यात्रा सुखमय हो गई, थोड्याच वेळात आपलं इमान खाली उतरन. ते इंग्रजीत हिंदीत सांगितलं, मला काय त्या भाषा येत नाहीत आणि इचकायच्या बी नाही, कशाला काय करायचं आपल्याला, फक्त कळून घेतलं मी समजून लक्षात. अरे म्हणलं हे विमान, आणि विमान याच्यावरून पळू लागलो, त्या नाही ढगातून तर पळूच लागलो, पण खाली समुद्र होता ना, म्हणला खपक्या माशात गिरगाव करायला खात्यान. यानं लय महाराष्ट्रातलं तूप खाल्लेलं आहे. हो, आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकती नाही का? अहो तुमचे चेहरे पाहिल्या कळत तुम्ही कोणाला खाल्लंय तर. विठाला बरं, मरत नाही का ह्या विमानात माणूस? अहो देशाचे जवान मेले त्या विमानात, देशाचे जवान मेले. काय अधिकारी? अहो त्याच्यामुळे आपण आनंदाने झोपी घेतो, ते गेले बिचारे याच्यात. माग एकदा इकडचा आंध्रातला मंत्री त्या विमानात सगळंच जळाला. जळतो का नाही? पण रावणाच्या विमानात असं कोणी जळत नव्हतं. असे विमान होते, पण वल्ली आणायला ते विमान देत नव्हतं. ते रावण्या ते आरमुठ होता, ते लय पैशावालं होतं ते. त्याचे इतके पैसे कोणी ताणच घ्यायचा नाही. त्याच्या एका घराच्या चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं, गुणिले 7 कोटी. त्याची एक चौकट जर मला गौसली तर एकदा खासदार तर होतोच. नाही अजूनही पैशाला कमी नाही, पण मी तिकडे जाणारच नाही. विठाला पंढरपुरातल्या मालकाचा रंग लागला, आता कोणाचा कशाला लागू द्यायचा? बस झाले तुमच्याकडेच, याच्याकडे तुमच्याकडेच. आम्हाला आपला हेच रंग बरा आहे. तुम्हाला त्या खुर्ची, आम्हाला ही खुर्ची. काय म्हणले अण्णा? तिकडे नाही, इकडे लय मजा आहे. इकडे तुम्ही माया पाया पडतात, तिकडे आल्यावर मला गुलूब शाड झालेल्या रंगूबाईला पण म्हणावं लागेल. एकच गुलूब तिला. भाऊसाहेब असं असतं का नाही? राजकारणी किती मोठा असू द्या, त्याला 10-15 दिवस वाकावाच लागत. पॅन्टी दिल्या होत्या त्याच्या, मी पाहिले राजकारणी. विठाला 7 कोटी घर सोन्याचे, ते ऐकलं का कोणाचं? 80,000 तर बायका होत्या त्याला, सुंदर बायका. 80,000, अख्खं गाव सोन्याचं. दगड सरे परीस, पाषाण परीस, भूमी जाबुनंद, पूर्ण दगड परीस होते, परीस जाबुनंद सोन्याची भूमी. ते जाऊ देत नव्हतं ना, आणि तोही मान देत नाही. आणि तितक्या वेगानं उजळूस तर औषधी आणायची कोणात ताकद नव्हती, ती फक्त मारुती रायत होती. आणि मारुती रायाच्या कृपेने औषधी आली,
औषधीचं ज्ञान सुशेनाला होतं, त्या सुशेनानं औषधी टाकली. पण बिभीषण राजा झाल्यावर 18व्या 19व्या दिवशी सुशेन गेला. मारुतीराय फार मोठे अधिकारी. कालांतरानं अंजनी नावाची स्त्री गेली. कोण अंजनी? जिनं चिरंजीव नावात चिरंजीव पुत्र जन्माला घातला. मुलात किती मोठी ताकद त्या. काय ताकद मारुतीराय. 7व्या अवतारातला पंढरपुरातल्या मालकाचा इचकल्याला संसार. शब्द कळत नसल तो मोरड्याला संसार, पांगल्याला संसार, सगळा इसकटल्याला संसार तासात आणला आणि सुरळीत संसार सुरू केला. ही प्रभू रामचंद्राची ताकद नव्हती, ही मारुतीरायाची ताकद होती. 8व्या अवतारात याच मारुतीरायानं पांडवायला गादी द्यायची होती असं पंढरपुरातल्या मालकान ठरलं. ते पांडव भजन करत होते वनवासात. पण पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव परित्या देवासी आठविती, परित्या देवासी 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 पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वा. पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आळविते किंवा आठविते. भजन करणाऱ्या पांडवांना गादी द्यायची. आणि पांडवांना गादी देण्यासाठी त्या आंधळ्याचे 100 कट्टे मरणं गरजेचं होतं. किती मोठ्या बाईची आयुष्याची माळ तुटली याच्यावर सांगतोय. त्या आंधळ्याला 100 कट्टे होते, एक बी धड नव्हतं. नालायक होते कट्टे त्याचे. त्याचं मोठं पोरग तर इतकं नालायक होतं, इतकं नालायक, त्याचं सकाळी सकाळी नाव ऐकायचं नाही, घ्यायचं तर नाहीच. दुर्योधनी आहे, मूर्ख होता तो, मूर्ख नालायक होता तो, मूर्ख होता दुर्योधन. किती मूर्ख सांगू तुम्हाला. माई भाषा कडक आहे जरशी. आणा नाही तर नका आणू, तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव काय माग लागे नाही. आणि लोक काय मला मोठं करणार आहे, तुम्ही तुमच्या बायकाच सांभाळा. आपल्याला मोठं करणारा पंढरपुरातला आहे. तुम्ही त्याला साडी घ्या, त्याला दागिने घ्या. एक जण म्हणला फानाल्याला मी मोठं करतो, तू काय मोठं करणार आहे, तुला धक्कन, तू काय मोठं करणार. कोणी कोणाला मोठं करीत नाही. मोठं करणारा पंढरपुरातला मालक आहे. आणि ठीक आहे, तुम्ही मला 1 लाख रुपये दिले, मी घरी गेल्यावर मेल्यावर कोणी खाचे ते लाख रुपये आहे का नाही. हे सगळं मोठं करण्याचं त्याच्या हातात आहे. कडक बोललं पाहिजे 2 लोकांनी. मिलिटरीचा जवान एक आणि कीर्तनकाराने, या 2 लोकांनी भेलत नाही पाहिजे. काय काय वाटते आपली तारीखच घ्यायची नाही, मग आपण गोड बोला ममुल्या. अरे तमाशातले माणसं कडक बोलले त्या काळात. त्याने नियम सांगितले ते कडक. आणि हा संप्रदाय तर इतका कडक आहे, इतका कडक आहे. या संप्रदायात अग्नी सुद्धा बोट चापटी तुझी. या 18 संतांची इथं काय कोमल बोलायचं. कडक बोललं पाहिजे माणसाने. दुर्योधने आहे. मोठी भाऊजाई आपल्या संस्कृतीत माई समान असते. मोठ्या भाऊजाईचं स्थान आपल्या संप्रदायात, आपल्या संस्कृतीत माई बरोबरच असते.
आणि माईच्या बरोबरीचं स्थान असणाऱ्या द्रौपदीला मांडीवर बसिलं दुर्योधन्याने. हलकट होता तो दुर्योधन्या, नालायक होता. त्याचा मामा शकुन्या तो गांधार देशाचा राजा होता. गांधार देशाचा राजा, लय मोठं राज्य होतं गांधार देशाला. आता आपल्या इंग्रजीत काय नाव आहे? आपल्याला हे ओरिजिनल नाव सगळे फुकून दिले ना आपण. मगध देश, गांधार देश असे देश होते ना. या देशाचे सगळे नाव आता सगळे बदल झाली. तुम्हाला खपक्या मोबाईल आहेत ना, ते असा हिचकिला की नाव कळत आहे. खपक्या मोबाईल आहेत तुमच्याकडे, मुक्काम पडल्यावर अर्धा हात राहायचा अर्धा पांघरायचा. पण तुम्ही दुसरंच हिचकायले 2-2 वाजूस तर तिसरंच तुम्ही चांगलं कुठं हिचकिता. मी पुराण वाचिले, मग नशीब खोटं होतं. मग त्यावेळेला मोबाईल नव्हता, नाही तर सगळे ग्रंथ मोबाईल वर गुरुजी मोबाईलवर. हो, आता मी घेतला असता मोठा, पण कशाला म्हातारपणी गाऊन घालू आता. विठाला त्यानं सख्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावले. भाषे, सख्खे भाषे. बहिणीचा मुलगा स्वतःच्या लेकरा इतका प्रिय असला पाहिजे असं शास्त्र सांगते. आणि बहिणीच्या सख्या बहिणीच्या पोरायला जर जुगार खेळायला कोणी शिकिला असेल तर गांधारीचा सख्खा भाऊ शकुन्या होता. इतका हलकट, इतका हलकट. जयद्रथ हे माहितीये का तुम्हाला? महाभारतातला जयद्रथ हे दुर्योधनाचा सख्खा मेवणा होता. मग सख्या मेवण्याचा मुलगा आणि चुलत मेवण्याचा मुलगा, पैसे देऊ नका पण प्रेम सारखं करा ना, प्रेम सारखं करा ना. तर अर्जुनाचा मुलगा त्याचा मेवण्याचाच मुलगा, पण हातात शस्त्र नसताना त्याला रणात लात मारली. इतका जयद्रथ हलकट होता. शकुन्या, तुम्हाला ते दुःशासन्या माहितीये का? दुःशासन्या महाभारत पाठ जा. त्या काळात एकच रावण्या होता म्हणून रामायण गरजेचं होतं. आता रामायण फक्त चौकटी पुरतं पोषक आहे. भावान भावाशी कसं वागावं, जावानी जावाशी कसं वागावं, सासूनी सुनेशी कसं वागावं. पण या इंटरनेट जगात रावणाची संख्या लय झाली म्हणून महाभारत पाठ असणं गरजेचं आहे. महाभारत पाठ जा, महाभारत अत्यंत गरजेचं आहे. तो दुःशासन्या द्रौपदीचं वस्त्र हरण करायला होता. या देशातली स्त्री उघडी दिसू नये, या देशातल्या स्त्रीचं अंग उघड होऊ नये म्हणून पंढरपुरातला मालकच लुगडं झाला. पंढरपुरातला मालक लुगडं झाला आणि एका पवित्र बाईच्या स्त्रीच्या भोवताल फिरत होता. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैसा झाला माऊली. पांडुरंगे येईवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येईवो पांडुरंगे. स्वतः लुगडं झाला आणि दुःशासनातील उघडं करीत होता. नालायक होता दुःशासन्या. असे 24 लोक होते महाभारतात. महाभारतातल्या 14 लोकांची नावं घ्यायची, पुन्हा महाभारतातल्या 24 लोकांची नावं घ्यायची, महाभारतातल्या 6 लोकांची नावं घ्यायची आणि महाभारतातल्या 4 लोकांची नावं घ्यायची. असे ठराविक लोक आहेत. त्याच्यात भीष्माचार्य. सकाळी सकाळी नाव घेतलं तर 3 दिवस कळत नकळत झालेलं पाप संपते. जाणून बुजून पाप करताना भीष्माचार्याच्या नावाचा जप करतात तसे कसे पाप जळतील? अकळत कळत न कळता भव पापा धुनी होय अस्तिता. अशा पापांची धुनी होत असते त्या लोकांचे. भीष्माचार्य असतील, द्रोणाचार्य असतील, कृपाचार्य असतील, कर्ण असेल. कर्ण हा महाभारतातला शिव होता. कर्णासारखा अधिकारी व्यक्ती कोणीच नाही जन्माला आला. इतका अधिकारी कर्ण, इतका अधिकारी. अहो, प्रेम प्रकरणात कर्ण 1 नंबरचा होता. कृष्णाचं रुक्मिणीचं प्रेम कितीतरी टप्प्याचं लांब आहे, पण 1 नंबरचं प्रेम केलं कर्णानं आणि वृषालीनं. फार खापरावर प्रेम, फक्त खापर. खाली पडलेलं गाडगं फुटलं ते खापर प्रेमाचं प्रतीक म्हणून दिलं आणि त्याच्यावर नाव टाकलं वृषाली कर्ण. आता अंगठ्या देऊन प्रेम चुलीत जातं. लय जणांचे प्रेम पाहिले, अंगठ्या दिल्या तरी प्रेम चुलीत. तुम्ही द्यायच्या होत्या ना, आता द्यायचं ना, आमचं थोत्तर पाहत नाही. इतके प्रेम होतू गेले. त्याच्यानंतरचं 2 नंबरचं प्रेम नलदमयंती. वाचिजा ज्याचे लग्न राहिलेत त्यानं. मग कळत बायका कशा सांभाळा होता. विठाला काय प्रेम त्या नलदमयंतीचं. या दोघांचं प्रेम जुटिण्यासाठी हंस आला. हंस त्या प्रेमाचं पत्र लिहिलं, त्या पत्राला गुलाबाचं फुल टोचलं आणि हंसाच्या तोंडात दिलं आणि त्या हंसानं दमयंतीला पत्र नेऊन दिलं. हंसाने हंस वापरला प्रेम प्रकरणात. या सिनेमातल्या लोकांना हंस नाही गावसाला, कबूतर या गावसाला. फिल्मी सृष्टीतील कबूतरा गाणं नाही प्रमाणित. मला पाठ येते, मला हे गाणे पाठ झाले ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्यामुळं. आता लय मोठ्याला गाणे लावते. गाण्याच्या नादात ट्रॉली मुंडकच घेऊन गेलं कारखान्यात. ट्रॉली इकडेच उलती. हो, हे ऊसाचे ट्रॅक्टर, जेव ट्रॅक्टरचा ड्रायव्हर उलथी तू, त्याच्या 42 पिढ्या पुढच्या ट्रॅक्टरच होत्यान. पुढं असला तरी बोलतो, काय घेणे आपल्याला, खरं बोलतोय. आणि जो ऊसाचा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर
शेतकऱ्याचा ऊस इमानदारीनं कारखान्यात नेईल, त्याच्या 3ऱ्या पिढीला तहसीलदार जन्माला येईल. वाळूवाल्याचा करदम काळ जर ते भेटेत वाळूवाले त्या विठाला चांगलं वागणं परमार्थय. चांगलं वागणं या श्रावण महिन्यात एकही उपास सोडीन. आखाड्यातले बुधवार मरी यायचे. हो मी आमची म्हणलं धरू नको रे, ती म्हणली नाही धरीत. पोरायला म्हणलं तुमची आई जेवली का, ती बुधवारी म्हणली. आमच्या घरी इस्तू पेटला इजन तर यायचा कुठं मी इजू. हो आणि मी म्हणतो कम बुधवार धरले आखाड्यातले, पोरायला उलटी संडास लागत नाही. त्या म्हणल्या तूच तुला ऐकणं तर आम्हाला काय शिकवायला, अशा म्हणते ना ते. अरे उपास कशाला धरता, उपासन काय, उपास 3च सांगितले, सोमवार, एकादशी आणि प्रदोष. 3 उपासाच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायने उपास सांगितला नाही. आणि जर या 18 संतांपैकी एखाद्याने सांगितलं असेल तर तो धरी जा, कोणते उपास. हो आमची ती एक जण नवरात्रात 9 दिवस उपास धरी. 9 दिवस बाजावर बसत नाही, 9 दिवस खुर्चीवर बसत नाही, गादीवर झोपत नाही. पोतडन उशीन आईचं मंदिर. हो पोतडन उशीन आईचं मंदिर, 9 दिवस उपवासी, चप्पल घालत नाही. आणि दसरा झाल्यावर घोरपडी धरीत आहे. अशा लोकांना ज्ञानोबा आहे तुकोबा आहे कसे स्थान देते नाही का नाही. रुमण्यान हाणायला पाहिजे यायला, रुमण्यान. काय तुमची उपास, शनिवार सोडीनं सोमवार तर धरू द्या, लोई उपास हो यायला. त्याच्यामुळेच बिमार पडायला त्या. आपल्या भारतातल्या बायका व्यसनी नसत्या तरी कॅन्सरचं प्रमाण यांना जास्त आहे. ते साबुदाणा खाता ना तुम्ही म्हणून तुम्हाला पिशवीचे आजार व्हायचे. कशाला उपास आहे इतके. म्हाताऱ्याला टायमाला जेवून घाली जा, हजारो उपास धरल्याचं पुण्य. म्हाताऱ्याला 1 वाजूस तर भाकर देईन आणि देव धाली. हा ही बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस नीट पडत नाही. टकटक दिसायलात 9-10 जणी तुम्ही, तुमच्यामुळेच हे धन खुरपुर येईन. उभ्या राहा तुम्ही 10 जणी उभ्या राहा. या म्हणते माय मेला कशाला आणला का कीर्तनाला. शपथ मी खोटं बोलत नाही. बाईनं नवऱ्याची सेवा शंकर समजून करायची, बाईनं नवऱ्याची सेवा पांडुरंग समजून करायची. हे सगळे उपवास तिला. लावून एखादच धरी ती लावून हो 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 निरंकार लावून खातीन एखादच धरी ती. आणि म्हातारं म्हणलं ए चहा कर. बाईन प्यालतान सकाळीच. आणि बाळू महाराज आल्यावर काजून बदाम टाकून दूध देती. तू या अंगावर झोपीत भितड पडल. महाराजाला निरस दूध पाहिजे ती काजून बदाम टाकून. नवऱ्याला चहा करीत नाही तो. कोणते उपास केले तरी तुला कवडीचं पुण्य नाही. विठाला नवऱ्यासारखा देव जगात कोणताच नाही, मायबापासारखा देव जगात कोणताच नाही. जो मुलगा मायबापाचं दर्शन घेतो त्याला कोण्याच देवाच्या पाया पडायची गरज नाही. माय बापे केवळ तेने न जावे तीर्थाशी, सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे. मायबापासारखं दैवत नाही, आईवडिलासारखं दैवत नाही कोणतं. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती, त्याची सेवा व्यवस्थित करायची. सासू सासऱ्याला दात नसतील तर गरम चपात्या द्या, गरम भाकर द्या, चुरून भाकर द्या. 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. कधी 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. सासऱ्याने कमिलेली मोरंडीतल्या गव्हाच्या चपात्या ही खाती आणि सासू सासऱ्याला चपात्या देत नाही. हो आणि सगळे उपास धरी ती. हो बाई तू धुरड्याच्या दिवशी मरशील. तुझ्या अंगावर असं भिताड पडन की तुझ्या मातीला कोणी येणार नाही. त्या दिवशी पेलेलीच असतील लोक. सासू सासऱ्यान कमिलेल्या मोरंडीतले गहू खाचे त्याला विचारायचं नाही कसा देव मानीन. मला टकटक दिसत्या सासू सासऱ्याच्या सुनावर कोणत्या कोणत्या सुना आहेत. अशा टकटक दिसायला अशा भूत दिसल्यावानीच असं वाटायला तुम्हाला बंदुकीनं फोकाव. काय उपयोग तुम्हाला कीर्तन सांगून. मला सांगा तुम्ही सासू सासऱ्याला नीट बोलत नाहीत. हा त्यानं कमिलेल्या जमिनी तुम्ही त्याला तोडू वाटू घेतल्या आणि त्याला विचारित नाहीत. काय अर्थ आहे का तुमच्या श्रावणात महादेवाला बेल वाहण्याचा. विठाला विठाला
काय सरवणात दाढ्या करीत नाहीत? हा, महादेव केसात बसला का? अहो धाब्याचे बिल दिले नाही ते म्हणले मी श्रावणात दाढी करीत नाही. बियालात ठोकायला पाहिजे याला, बियालात. असं कोण सांगितलं तुम्हाला? त्या दाढ्यात बसलीत कधी हो? काय सोंगारी शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. श्रावणात काय वागावं, कसं करावं, पुण्यावचन करावं, ग्रंथ वाचन करावं, ग्रंथ पठन करावं, गाथा वाचावं, ज्ञानेश्वरी वाचावं, पुराण वाचावा, याचा काहीच मेळ नाही. मी दाढी करीत नाही. वारकाच्या पोटावर पाय दिलंस तो. तितक्या दाढी केल्यानंच केसात गुतले होय भगवान शिवशंकर. अरे त्याच्या डोळ्यात इतकी ताकद आहे, त्यानं जर निस्ता पाऊस पाडला तर सोयाबीनच्या काड्याच, कापसाच्या रामकाठी, त्याच्या सगळं मनात आहे. असंच काही चांगलं करा ना, एखाद्या गरीब एखादा पूजा पाठ करा, 10-5 पात्र उठवा, ते दिलं सोडून आणि केसात महादेव गुतीले. हो अशी सोंग कुठं काय हे उतू आला यायचा, दम नाही कीर्तनायला, दम नाही, घ्यायचा काही विषयच नाही. चला, भजन करणाऱ्याला गादी द्यायची होती. भजन करणाऱ्याला त्याच्या आधी कौरव मारणं गरजेचं होते. आणि कौरव मारण्यासाठी रथावर बसले पंढरपुरातले मालक आणि अर्जुन. पहिला बाण टाकला द्रोणाचार्याने, त्या बाणानं रथ कधीच जळू लागला, त्या बाणानं पंढरपुरातला मालक कधीच जळू लागला, त्या बाणानं अर्जुन कधीच जळू लागला. पण ह्या दोघायला जळू दिलं नाही. ते एका संन्याशानं, त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. मारुतीराय पांडवाला कौरव मारल्यावर गादी भेटली असती, पण हे पाची जळत होते गुरुजी भजन करणारे. पण भजन करणाऱ्याला वाचिलं आणि पंढरपुरातल्याला वाचिलं, त्याचं नाव मारुतीराय. तिकडं 7व्या अवतारात लक्ष्मणाला वाचिलं सुषेण, 7व्या अवतारात पुन्हा लक्ष्मणाला वाचिलं मारुतीराय. किती अधिकारी मारुतीराय. पण ते मारुतीराय आईला थांबू शकले नाही. का थांबू शकले नाही? आयुष्याची मर्यादा आहे. आयुष्य लिहून मिळते. ज्याचे आयुष्य नो हे, ज्याचे आयुष्य शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ज्याचे आयुष्य नोहे लेखा तेही देखा निमाले. इतराचा पाड कोण नेमिले जानन चुकेची. ज्याचं आयुष्य लिहिता येत नाही ते गेले. कोण मारुतीराय एवढे अधिकारी, तरी अंजनी माता. कोण सुषेण नावाचा वैद्य, ज्यानं औषध टाकल्यामुळे लक्ष्मण उठतात, तो सुषेण नावाचा वैद्य. विभीषण राजा झाल्या 19व्या दिवशी गेला आणि कालांतरानं अंजनी माता गेला. अंजनी मातेच्या आयुष्याची माळ तुटती, सुषेण नावाच्या डॉक्टरच्या आयुष्याची माळ तुटती. बाकीच्यांची काय कथा. म्हणून चोखोबराय म्हणतात, तुटला आयुष्याचा तुटला आयुष्याचा तुटला आयुष्याचा तुटला हेरवा उगा पसारा हेरवा हेरवा उगा पसारा हेरवा उगा पसारा तुटला आयुष्याचा तेरा भेदभाव का सारा भेदभाव का सारा भेदभाव का सारा तुटला आयुष्याचा तेरा पुरुषांपैकी जर पकडलं तर सुषेण नावाचा डॉक्टर, त्याच्या आयुष्याची माळ तुटली. आणि मावल्यांपैकी जर पाहिलं तर जिच्या पोटी या विश्वातला 1 नंबरचा संन्यासी जन्माला येतो, त्या महात्म्याची आई अंजनी, तिच्या जर आयुष्याची माळ तुटत असेल तर
जिजाबाई राजारामजी ह्या विश्वात्म्यात विलीन झाल्या, हे आपल्याला निमूटपणे स्वीकारावं लागेल. 1 वाजलाय, फक्त 10 मिनिटं पुढं सरकतो. वेळ झालता 15 मिनिटं, म्हणून 10 मिनिटं पुढं. माणसां मापात पाप करू नये. विठाला आई सभा मंडप आहे तुमच्याकडे चांगलं. तुमच्या विडुळीलाही चांगलं मंदिर केलं तुम्ही सगळ्यांनी मिळून. भाऊसाहेब चांगलं सरस्वतीचं झालं, राम मंदिर, मोठा सभा मंडप, लग्न कार्य होते. आणि इथंही छान काय रम्य मंदिर आहे. एखाद्या गावाला 10 कोटी रुपये जरी जमा असतील, पण अशी जागा कुठून आणता, अशी नदी कुठून आणता? इतकं पवित्र, इतकं रम्य. मला वाटतंय किती बी बायकून अंधारात मारलं तर त्या नवऱ्याचं कुठंच दुःख जाणार नाही. त्यानं मुकाटे आंघोळ करून येऊन महादेवापाशी 10 मिनिटं बसावा, ते बायकून मारलेलं पण दुःख जातं. इतकी जागा मस्त. पण नका हानी जाऊ तुम्ही. हो, तुम्हाला महादेवाची शपथ मी येरी म्हणायला लागलो, असं नका मारी जाऊ. हो, तुम्ही जरा असं नवऱ्याला मारताना तर तुमच्या सुना तुम्हाला जिथं फुकत्यान ना, काही नियम असतात ना त्याचे बी, आहे का नाही? असं कसं मारता येईल तुम्हाला? पण इतकं रम्य ठिकाण, काय सुंदर, किती वैभव. उन्हाळ्यात पानाळ्यात किती पाहुणे येऊ द्या, नाही आतरून टाकलं तरी अंगाला मळ लागणार नाही. असं मस्त गट्टू गिट्टू टाकले, रम्य ठिकाण, पवित्र गोड. असं झालं पाहिजे मोठं मोठं. वा, की अशी कामं होतील, कार्यक्रम होतील. काय असतील, पावसाळ्यात असतील, सगळे असतील, होत राहते. द्यावी तितके धन्यवाद. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत त्याची व्याप्ती किती मोठी असेल. अनंत ब्रह्मांड. आपल्याला आपली 7-12 मोजायला मशीन बघावं लागती, साखळ्या बघावं लागत्यात, किती हे आमकय तमकय. हे विश्व ब्रह्मांड कधी कळणार आहे आपल्याला? आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, महातळ, रसातळ, पाताळ, खालचे 7, वरचे 7 पाताळावरचे 7. आपण राहतो जम्बूद्वीपात. शिंहलद्वीप, जम्बूद्वीप, शिंहलद्वीप, कौचद्वीप, शाल्वद्वीप, पलवंगद्वीप, किती द्वीप आहेत? वरचे 7. त्याच्यानंतर 14 भुवन, मग 21 स्वर्ग. का मेळ लागायचं आपल्याला? हे सगळे ज्याच्या पोटात आहेत, तो हरी हा बालक नंदा घरी, हे त्याच्या जीवनातलं नवल आहे. पृथ्वी जेने तृप्त केली, त्याशी यशोदा भोजन घाली. पृथ्वीला जीव घालायची ताकद त्याच्यात आहे. त्याच्या मनात आलं ना, गिरगावच्या बाळूला आज उपाशी ठेवायचंय. काय नाही, कुंटालानं पैसे असले तरी बाळू तुला भाकरी भेटणारच नाही. त्याच्या मनात यावं, त्याच्या मनात यावं. आणि त्याच्या मनात जर आलं ना, तो मातीला गेल्यावर पण जेवायला देते. मौतीला गेलं तरी जेवायला. त्याच्या मनात यावा, मनात यावा. आणि त्याच्या मनात आल्यावर लग्नाला गेल्यावर उपाशी येते. तिकडं लग्न 80 किलोमीटर आणि गाव माग 150 किलोमीटर आणि जंगलात रस्ता, मधातच गाडी पंक्चर. रेंज नव्हती फोन लाईन कोणाला. तर दुसऱ्याची गाडी आली, त्या गाडीत टायर घेतलं ड्रायव्हरनं, स्टेपनी नव्हती, मागं गेलं 150 किलोमीटर, पुन्हा दुसऱ्या गाडीत आलं. तोरक संध्याकाळचे 10 वाजले होते. ड्रायव्हर संगच बायकोचे दागिने दिले. ते म्हणला इथं तर आम्हाला हाणतेन कोणी. टायरा संग दागिने पाळी करायला दुसऱ्याच्या गाडीत. उपाशीला उपाशीत मालक. जमीन 350 एकर. त्याच्या मनात आलं तर उपाशी ठेवते, त्याच्या मनात आलं तर विश्वाला तृप्त करते. मुंगीला तरी कम राहू देत नाही. एक पुरावा आहे. माझ्या लहानपणी विहिरी माणसं फोडीत होते. आजही माणसं फोडीत होते, पण यंत्रयुग आहे, मशीन हे, आमकं हे, तमकं हे, JCB, पॉकलॅन, काय काय नाना प्रकारचे ब्लास्टिंग वगैरे. पहिले हातानंच असे बार कोरीत होते. आणि बार कोरल्याच्या नंतर 60-60, 70-70, 100-100 फूट विहीर बैलाच्या डालग्यानं खरपणवरी दगडवरी काढायचे. तर 70-80 फुटावर बार घेतल्याच्या नंतर दगड फुटत होता आणि त्या दगडात एक बेंडूक सापडत होता. दगडात 70-80 फुटावर बेंडूक जिता राहतो. दगडात. मी काय तुम्हाला अंधश्रद्धा सांगत नाही, तुम्हाला जुनी लोक सांगतील ह्या गोष्टी. डॉक्टर साहेब त्याला कोण खाऊ घालित?
दयामुखी पाषाणाची पोटी बैसला दरदरू. दरदरू म्हणजे बेंडू. कोण चारा घालतय त्याला? तो तोय. पृथ्वी जेने तृप्त केली. तुम्ही लावलेले चट वाळायलेत. तुम्ही मी लावलेले चट वाळायलेत. तूर कशी वाळायली? ती तुम्ही मी लावली. पण त्यानं लावलेल्या बोरी चैत्रात पण वाळत उष्ण काळ मासी उठते तरुवर उष्ण काळ मासी जीवनातयाचे कोरणारे जीवनातयाचे भर उन्हाळ्यात बोरी पालेदार होत्यात. कोण पाणी घालते? डोंगरावर. नदीच्या कडीची बोर हिरवी होत असेल काय नवर आहे? तरुवर डोंगरावर. हे सगळ्यांना जीव घालायची ताकद त्याच्यात आहे. त्याच्या मनात या एका नालायक मायबापाला पोरग झालत. हलकट मायबाप होते ते. हलकट. त्याला 15-16 वर्ष झाले डॉक्टर साहेब. तिकून नाशिककडनं एक रेल्वे येत होती. त्या रेल्वेच्या डब्यातून ते लेकरू फेकून दिलं. बेसरामाची जाळी होती आणि त्या जाळीत ते लेकरू फेकलं. फेकून द्यायचं म्हणल्यावर पाजलं असेल का ते हलकट माईनं? पाजलं तर नसनच ना. कारण जी फेकून देते ती पाजीन कशी हे तर कळतंय ना आपल्याला. म्हणजे त्याला कुठून बसली असन ती नालायक मायन त्याचा नालायक बाप. त्यानं त्याला पाणी पण नाही पाजलं. त्या माईनं स्तनपान नाही दिलं आणि फेकून दिलं रेल्वेतून. किती वेग असेल डॉक्टर साहेब रेल्वेचा. पण जाळीत पडलं. आणि शेळ्या सांभाळायला 10:30-11 वाजता एक जण शेळ्या चारायला आला आणि त्याला रडण्याचा आवाज आला. ते पोरग आज नायब तहसीलदार आहे. मायबापान फेकून दिलेलं. कोण जीव घातलंय त्याला? देव राखे दया मारी मग इतकी जगाला जीव घालायची ताकद त्याच्यात आहे. त्याशी यशोदा भोजन घाली आणि त्याला यशोदा जीव घालती. हे सुद्धा नवल आहे. विश्वव्यापक कमलापती. या विश्वात यापून उरलाय. त्याला काय करता येत नाही हो. सगळ्या गोष्टीतून एखादा अपघात असेल काही असेल प्रत्येकातून झेलायची ताकद त्याच्यात आहे. त्याशी गवळणी कडी घेते आणि त्याला गवळणी कडेवर घ्यायल्यात. हे सुद्धा नवले. तुका मने नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. इथं मोठा गोड पुरावा दिला. लग्न जर माणसाने केलं संन्यास घेतला तर त्याला बाल ब्रह्मचारी पदवी होत नाही. ब्रह्मचारी म्हणतील पण बाल नाही. का नाही? कारण लग्न केलं ना त्यानं अगोदर. मग या मालकाचे तर 16,108 ओरिजिनल लग्न. 16,108. 16,107 महिला आणि त्याच्यात एक अस्वलीन ऋषाची कन्या. ऋष म्हणजे अस्वल
अस्वलाची कन्या जामवंती असे 16,108 लग्न केले. चार्वाकाचा संदेश आहे, तत्वज्ञानांचा संदेश आहे. श्रुतीशास्त्र सांगतंय की हा ब्रह्मचारी का देवानं ज्या ज्या स्त्रीशी लग्न केलं त्या 16,108 सोडून बाकीच्या प्रत्येक स्त्रीला तो माय म्हणत होता. माय माय हे त्याचं नीतिमूल्यांकन होतं, म्हणून तो ब्रह्मचार्याच्या यादीत आहे. आपल्यालाही हजारो पटीनं ब्रह्मचार्याच्या यादीत जाता येते. स्वभार्या सांडोनी जाना जष्टती माते समाना कनिष्ठ भगिनीची आपणा ऐक बापा नरोत्तमा. हे राजा, आपली स्वतःची पत्नी सोडून ज्येष्ठ स्त्री भेटली असेल, वडील स्त्री भेटली असेल तिला माय म्हण, कमी वयाची भेटली असेल तिला बहीण म्हण. तो संन्यासाच्या पलीकडचा संन्यास. विधीने सेवा विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान. विधीच्या शास्त्राच्या नियमाच्या चौकटीत वागणारी माणसं विटेवरच्या मालकाला आवडतात, ते त्या सगळ्या गोष्टीचे पात्र शुद्ध ठरतात. एका साधून परीक्षा घेतली, देव खरंच ब्रह्मचारी आहे का बघा म्हणे. त्या साधूला जीव घालण्यासाठी देवाच्या धर्मपत्न्या स्वयंपाक घेऊन गेल्या. भाजी पोळी पुरणपोळ्या कढी आमटी भजे धिरडे दापाटे काय काय के 56 भोग, आणि त्या महाराजाला जीव घालायला. महाराज जेवल्याच्या नंतर अचानक वरी पाऊस पडला आणि यमुनेला पूर आला. पूर त्या गंगेच्या तीरावर आल्या आणि महाराजाकडे गेल्या. महाराजांनी सांगितलं वापस कस काय आल्यावर? म्हणले पूर आलाय नदीला, पूर आलाय, पूर 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 पूर. बर जा म्हणे, मग नाव सांगा त्या गंगेला. वक्ते बाबा दृष्टांत सांगायचे. दोघांची ताकद भारी, पंढरपुरातल्या मालकाची बी ताकद भारी आणि समोरच्या साधूचं नाव होतं दुर्वास, त्याची बी ताकद भारी. इकून मालकान सांगितलं म्हणा 16 सहस्र भोगोनी नारी. हो, हे काही असं गाथ्यातलं नाही बरं का, लावलेलं पण जोडलेलं आहे प्रमाण पण आहे, पण आहे त्याच्यासाठी वेगळं प्रमाण नाही. तसं इचकितच नाही गिरगावकर. विठाला विठाला आमचे मालक असतील ब्रह्मचारी, यमुना माय वाट देईल खरे दुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले. आणि हे बी मालक म्हणले इतक्या इतक्या खंड्याचं अन्न खाऊन दुर्वास असेल निराहारी. 7 खंड्याचं. वा, यासाठीच इतक्या हा एवढ्या खंड्याचं अन्न खाऊन जर मी निराहारी, यमुना माय वाट देईल खरी. दोघांची सिद्धता. म्हाताऱ्याला कळालं प्रभू ब्रह्मचारी आहेत आणि प्रभूलाही कळालं म्हातारं किती अधिकारी आहे. वजनदार लोक होती, वजनदार. मग 16,108 पत्न्या करून जगाचा मालक ब्रह्मचार्याच्या यादीत. यालाही म्हणतात नवल केवडे. केवडे एक नवल तुमच्या समोर प्रतिपादित केलं. 7व्या अवतारात जावाई उठीला नाही का, बंदिस्त होते, आणि 8व्या अवतारात मुक्त होते. उठीला नवल आहे, नवल. 7व्या अवतारामध्ये एका भजन्यांना त्रास देणाऱ्या नालायकाला मारायचं होतं. भजने म्हणा वारकरी म्हणा
हल्ली नवीन नवीन नाव द्यालेत तुम्हाला लोक. गुणीजन. हो गुणीजन. काय नाव देतील अण्णा लोक मेळ नाही त्याचा. खरं तर संप्रदायातल्या लोकांना भजनी म्हणायचं वा. किंवा वारकरी म्हणायचं. हे गोड नाव आहे, गोड नाव आहे, गोड नाव आहे. सुनेनं सासूला आत्या म्हणावं आणि भाशी केली असल तरी आत्याच आणि दुसरी केली असल तरी आत्याच. पण आता इतके नाटक आमच्या आई चहाच घेत नाहीत. मला चहा द्याला आणि सासूला द्यालाच नाही. म्हणलं द्या न बाईला. आमच्या आई चहाच घेत नाहीत. आई म्हणू म्हणू पिना पाडात. हो ती मी चहा प्याताना जिबीचा शेंडा चाटू लागली न सुन आई म्हणायली पण चहा देईन. म्हणायली आईन वागणूक भिकारनीची. हे असलं नाही. शास्त्र सांगतंय, पुराण सांगतंय तेच बोलायचं. आपण महाराष्ट्राच्या मातीतले लोक आहेत, पवित्र भारत देशातली लोक आहेत. हे बाकीचं नाही डोक्यावर घ्यायचं काही बी. विडाला नालायक व्यक्तीला मारायचं होतं तो भजन्यांना त्रास देऊला. ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी अशा लोकांना त्रास देऊ लागला. हा संप्रदाय ऋषी प्रणीत आहे, हा संप्रदाय मुनी प्रणीत आहे, हा संप्रदाय वेद प्रणीत आहे, हा संप्रदाय शास्त्र प्रणीत आहे आणि हा संप्रदाय पुराण प्रणीत आहे. एखाद्या नालायकाची जहागिरी नाही. विठाला विठाला. अशा संप्रदायामध्ये ब्रह्मांडाच्या मालकाचं, काशीतल्या मालकाचं, विटेवरच्या मालकाचं, भगवान व्यंकटेश्वराचं भजन करणाऱ्या लोकांना त्रास देणारा नालायक मारायचा. म्हणून त्याच्या पाठीमागं लागले. करावा काय तो सापडत नव्हता. तो समुद्रात बुडाला. समुद्रात. तर मंदिरातले मालक म्हणजे भगवान व्यंकटेश्वर, भगवान बालाजी, भगवान म्हणजे हेच पंढरपुरातले मालक आहेत ना, दुसरे थोडेच आहेत. हे वैकुंठातले मालक आहेत, विष्णूचाच अवतार. हे एका महाराजाच्या पाया पडले. केवळ सांगायलो उदाहरण क्रमांक 2. एका महाराजाच्या पाया पडले. महाराजांनी सांगितलं काय प्रभू काय देऊ. काय नाही म्हणे, ते एक नालायक समुद्रात लपलंय आणि त्याला बाहेर काढायचे. तर महाराज म्हणले सोपी गोष्ट आहे, बाहेर काढा नाही तर तिथं जाऊन मारा. पण ते पाण्यात हे ना दिसत नाही ना. मग थांबा 2 मिनिटं, तुम्हाला त्याला उघडं करतो ना, मग तुम्ही ठरवा मारायचं का घरी न्यायचं. पण उघडा करतो मी त्याला. तो विटेवरचे मालक हे बालाजी भगवान म्हणले उघडा कसा मला करताय ना तुम्ही कसा करता. करतो म्हणे जरसं थांबा, चला समुद्राच्या कडेला. समुद्राच्या कडेला गेले. लहाने गुरुजीन एक थेंबर पाणी घेतलं. आचमनाला काय तांब्याक्स घेत असतात का. आचमनाची एक पळी असती आणि ती पळी उगी असते उंदराच्या कानावानी, बारीकशी पळी. त्याला आचमनाची पळी म्हणते. आणि ती पण भरून घेत नसते. त्या पळीत इतकंच पाणी घेत असते. ते पाणी जर तळ हातावर टाकलं तर त्याच्यामध्ये उडदाची एक डाळ, म्हणजे पूर्ण उडीद नाही, एक डाळिंबी त्याच्यात भिजली पाहिजे. वरी झालं कमी झालं तरी पाप, जास्त झालं तरी दारू पेल्याचं पाप, आणि कमी झालं तर मांस खाल्ल्या इतकं पाप असते. कर्मकांड इतकं. कर्मी आचमन करावे. वा वा वा. माश मात्र जळ घ्यावे. किती माश मात्र जळ घ्यावे. तुम्हाला कालांतरानं तुम्हीच माझ्या जागेवर कीर्तन करायचे आता. असा उभं राहिलेल्या वारकऱ्यांनी पुरावा दिला की समजायचं महाराज नीट रस्त्याने चाललाय. ही ती पावती असती. वैकुंठ मी नेहमी सांगत असतो, आमच्याकडे वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर होऊन गेले. ते म्हणायचे ओरिजिनल पुरा प्रमाण दिलं बसेल असं प्रमाण दिलं किती कोटीची नोट असते. हो. मग ते पळीभर पाणी घेतलं आचमनापुरतं आणि आचमन करून टाकलं. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला. कोण म्हणतंय? लक्ष्मी. कोणाला म्हणायली? सरस्वतीला. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. त्या साधूचं नाव होतं डॉक्टर साहेब महर्षी अगस्ती. एका आचमनात
एक घोट्ट लांब सोडून द्या, एका आचमनात पिऊन टाकला समुद्र. तर आमचा एक पाहुणा म्हणला मी तर 9 सागर पितो. त्यानं 150 एकर जमीन ठोकली 9 सागर पेण्यात. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या पाहुण्यावर घेतलं. तुमचे पाहुणे का सगळे माळकरीच आहेत का? मला चेहरा पाहिल्या पाहिल्या कळतं कोणाचे पाहुणे कसे आहेत. पण कशाला तुमच्या अंगावर दगड टाकून उगच विनाकारण पाणी अंगावर घेऊ. त्याच्यामुळे आपल्यावर बोललं पाहिजे. लेकी बोले सुने लागे. शहाण्या सासून सुनाचं नाव घ्यायचंच नाही. सुनाला शिव्या देताना पोरील म्हणायचं थोत्तर तोंडे. बैलावणी चलती भांडे ठेसाळी ती. सुनाल कळा बोलायली लेकीला पण आपल्याला रट्ट्या. तसं समजून घ्या. मी पाहुण्यावर घेतल्यावर तुम्ही समजून घ्या कोणाला दळायलो होतो. विठाला विठाला आचमनात समुद्र पिऊन टाकला आणि मारला. तो काय नाव होतं त्या राक्षसाचं? किती रामायणकार फुकल्यावर सुधरतान. पहिली मला गोळी घाला. दम नाही रामायण सांगायला ना ऐकणाऱ्याला. असेच सांगत येत रामायण. उग स्टेज मोडे काय काय ना. हे ढिले स्टेज हे नाही. हे आधीच मोड पहिलाच हालायला आणि त्याच्यात मी 82 किलोचा गड्डा आहे पुन्हा. यान ते जास्तच मोडून जायचं आहे का नाही. आमच्या इथे एक रामायण वाचायला आले. सांगायला मी होतो. म्या खोकल्याचं नाटक केलं आणि खाली उतरलो. म्हणलं प्रभू रामचंद्रानी ताकात बाण मारलाच नव्हता. आपण कशाला त्या ताकाच्या बाणाच्या बाबतीत बोलावं. त्याच्या दुसऱ्या वर्षी तोच अध्याय सांगायचा योग मला आला. पण वाचिनार गोड आला. बाण मारी सीताकांत. मागच्या वर्षी ज्यानं ओई वाचिली बाण मारी सीताकात. सीताकांत शब्द दळून टाकला. असं रामायण वाचिल्या कसे माणसं सुधरते. हाय का नाही? चुके चुके चुके. त्रिशरा खर दूषण ते चतुर्दश दळ घेऊन गिरी लंघित लंघित जाण. स्थळी पातले वारुता घेता पांपती करतली. आचमना जळ थेंबुटा निर्धारी. ते प्रासिता गाऊ जगरी या पांपती आटिला. दैवम गिरगाव कर लिखितम. समुद्रातून टाकला. लय पुराणातल्या ओया लय गोड येतो. रामायणातली एक ओई माऊली महावैष्णव ज्ञानोबाईना रायना अभंग खर्चिला. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. तर त्या ओईला पुसती ही ओई देती. नित्य राम नाम गरजेवानी. तीर्थे येती लोटांगणी. सुरवर लागती चरणी. सवे सवे यम पायवंदी. नामधारकाचं वर्णन केलं. तीर्थे येती लोटांगणी. तीर्थ लोटांगण घालते भजन करणाऱ्याच्या पायावर. सुरवर लागती चरणी. सुरवर म्हणजे देवस्थान ना. हा पायावर. सवेयम पायवंदी. दक्षिणेचा राजा सुद्धा पाय. ही एक वही जर जाणून घेतली ना भावार्थ रामायणातली तर जीवनाचं कल्याण झालं. विडाला विडाला चंद्राकृती बाण छेदिला निशाचर तो सगन. अपांपती कोरडा केला. चंद्राकृती बाण मालकानं सोडा आणि राक्षस मारला. परंपरा आहे आपल्याकडे.
एखाद्या माणसानं एखाद्यावर उपकार केला तर नाही करता आलं तर येतो बर का राम राम, येतो बर का नमस्कार, येतो बर का जय हरी वाकणं हा आपला धर्म आहे. तर विटेवरच्या मालकाने नवल सांगायलो 7व्या अवतारात विचार केला, ज्यामुळे हा नालायक व्यक्ती मारण्यासाठी मदत झाली. या महाराजाला काय द्यावं, ते पैसे घेत नव्हतं. पैसे घेत नव्हतं महाराज. पैशाचा विषय त्या स्वप्नात पैसे येत नव्हते, म्हणून पुराणात त्याचे नाव आहेत, म्हणून पुराणात. आणि आपला केवढा मरू द्या, वरीस 2 वर्ष ध्यानात राहतो. पडिले पान पालथे, लय झाले तर 2-4 श्राद्ध, पुन्हा काय होत असते, काहीच नाही. चंद्र सूर्य आहेत अजून त्याचे नाव आहेत. का गुरुजी बाटले नाही, ते निष्कलंक लोक होते म्हणून त्यांचे नाव आहेत. बाटलेत नाही ते कशाला, काय करावं म्हणून जेवण्याकरता डॉक्टर साहेब ते महाराज घरी नेले. गेल्या वर्षी तुमच्या बैठकीत जेवलं होतं नाही, 2 वर्षापूर्वी. गेल्या वर्षी नाशिकला होतो आपण, उशिरा फोन आल्यामुळं गेल ती तारीख. एसटीत आधी बसल त्याला जागा. देवाचा प्रसाद न्याला इथून. भगवानराव सानप होते सोबत जेवायला, लक्षात येते. मेमरी कार्ड ताईट आहे. माणिकराव आले नाही वाटते, माणिकराव होते दापकर. आणि मग जेवायला घरी बोलिलं. आपल्याकडं माणूस जेवायला बसल्यावर डाबीकर आधी काय देतात, पाणीच ना अण्णा, पाणीच देतात ना आधी. मग पात्र टाकतेत, मग पाणी आज पात्र टाकलं की त्या पात्रावर असं पाणी सिंचन. उदकोस पात्रेषु भोक्तव्य स्थिता जलसिंचनो हितार्थायाम. म्हणून केळीच्या पानावर पंत्रावळीवर पान शिपडीत होते, पाणी शिपडीत होते. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागो, शास्त्र आहे. आता पराती पुसायला संगत पाणी देते ढवळ्या रंगाचं, ते लिक्विड नसते, टिश्यू पेपर. आपल्याच हातानं ते परात पुसायची, ते बी पाणी समजिन नाही का आधुनिक पद्धतीचं. पेपरान पुसा सगळे. हा, मग ते पहिलं पाणी देत. काळ बदलला, काला आहे तसमाय. तो पात्र टाकलं, जेवायला वाढलं गावरान तुपातले पदार्थ, पण पाणीच दिलं नाही, पाणीच दिलं नाही. कौशल्या मातेनं खुनिलं रामचंद्राला, रामजी पाणी देऊ नका. रामचंद्राला माहित होतं एका आचमनात 1 समुद्र प्यालाय. एका आचमनात 1 समुद्र प्याला. तर 7 आचमनात किती समुद्र, 7. आणि 8वा नाहीच न. होय देवा, 8वा समुद्र आहे का, नाही 7च समुद्र आहे. ते पण झाले. प्रियव्रताम्रहोवरा आदि चक्रानाम, प्रियव्रता रहोवरा आदि चक्रानाम दृश्यायाम देशास्थित यद्भवो आपाम पतिय जायते. ज्या ज्या दिशाने प्रियव्रत राजाचा रथ गेला त्या त्या दिशेने आपामपती समुद्राची निर्मिती झाली, असं पुराण सांगतं बर का गिरगावकर. नाही एक जण म्हणला कशात लिहिलंय, तो खालचं खाय बापू, तो वरी तोंड पुरत नाही. कशाला वरचं खातो, शेळीनं पांदीला चरावा, गाईनं पडकात चरावा, तिफणीच्या बैलानं राखलेल्या बांधाव चरावा, हत्तीनं वरचे झाडं खावा, उठाडानं वरचं खावा, आणि सशानं कुठली हराळी खावा. ते म्हणते ते कशात लिहिलंय, वाची जाय सुमळ्या, वाची जाय, तुला कळेल, मग ते कळेल 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 कळेल. फार मोठं शास्त्र आहे. 7 समुद्र हे 7 घोटात पेणार, घोट नाही 7 आचमनात पेणार. मग 7 आचमनात जर 7 समुद्र पेले तर तान जाती काय बाबाची, नाही. मग आपण गिलासात पाणी देऊन आपली बेइज्जती करून घेणे नको. हुशार देव चतुर, देव चतुर जाणून अंतर वर्ततसे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तुझे विठोबा. चतुरे जगाचा मालक, जाणून घेतलं आपली बेइज्जती नकोय. म्हणून महाराज जेवण करा. पाण्याचा काय मिळे रामचंद्र, पाणी पुढच्या अवतारात पाजीन. पाणी
पुढच्या अवतारात पाहिजे. नवल किती मोठं आहे. तर भगवान महर्षी अगस्ती म्हणतात, रामचंद्र अरे या अवतारात पाणी पाजित नाहीस, पुढच्या अवतारात कस काय पाणी? छाती ठोकून सांगतो मालक, पुढच्या अवतारात नाही पाणी पाजलं तर मी शिक्षास पात्र आहे. योग आला. द्वापार युगामध्ये दरवर्षी इंद्राची पूजा करीत होते. तो 33 कोटी देवाचा राजा इंद्र, त्याला किती मंत्रीपद आहेत माहिती आहेत? एक नाही लाल दिवा, त्याच्या गाडीला 222 लाल दिवे येत. 222 कामं एकट्याच्या सैन होते. एक दिवा पावसाचा, त्यानं फॉर्मवर सही केल्याशिवाय वरून पाऊसच पाडित नाही. या वर्षी सही अशी अर्धावट केली म्हणून जरा जरा वरुणानं ढग हालिले. काय परमेश्वर करील तर करू. गणपती बाप्पानं जर सुख देईल तर वाटलं जगदंबाई साहेब जरा बरं पाचत्यान, पण जगदंबाई साहेबांनी सांगितलं नाही नाही नाही, थेंब नाही पाडायचा. नवरात्रीत थेंब तर नाही पाडा. आई साहेबाच्या हातात आहे. तुम्ही आम्ही ओढून काय होते राजे हो, काय आपल्यात ताकद आहे? वरच्यात ताकद आहे. हे सगळं इंद्राच्या हातात. म्हणून जुनाट लोकांनी विचार केला, इंद्र वरुणाच्या फॉर्मवर सही करतो, गोकुळात मथुरेत वृंदावनात पाऊस पाडतो, गवत निघते, गायी खातात, गायी जगतात, गायी दूध देतात, त्यापासून दूध दही ताक लोणी सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात, म्हणून इंद्राची पूजा करायची. पण पंढरपुरातले मालक द्वापार युगामध्ये गोकुळात प्रगटले. आणि गोकुळात प्रगटल्याच्या नंतर तिथे सगळ्या गवळ्यांना सांगितलं, इंद्र कोण पाऊस पाडणार? हा पाऊस इंद्राच्या काय हातात आहे? आणि इंद्रानं जरी पाऊस पाडला ना, आपल्याकडे जर जमीनच नसती तर गवत उगतंय का? मेघाला कळतंय का? मेघाला हागंदारी कळत नाही. मेघ हागंदारी शेत, मेघ हागंदारी शेत नाही विचारित, मेघ हागंदारी शेत नाही विचारित, मेघ हागंदारी शेत, मेघ हागंदारी शेत, मेघ हागंदारी. मेघाला कळतंय का? अहो खडकाव पण मेघाच्या धारा पडतात. खडकाव तिथं गवत उगल का? हागंदारी शेत मेघाला कुठं कळतंय म्हणलं? अरे ह्या गोरधनावरचं गवत गायी खात्यात, म्हणून याची पूजा करा. हे सगळं मागच्या अवतारातली खदखदी या नवल सांगतोय. आणि गोरधनाची पूजा केली. मोठ्याला राग येतच असतो. इंद्राला राग आला, खळवळला, आणि इंद्रानं एका वरुणाला सांगितलं, असा पाऊस पाड की गोकुळात एक पण जिवंत राहिलं नाही पाहिजे. मेघ जो कडाडेला रक्षिले गोकुळ वो नकी धरे लागिरी निर्भय लोकपाळ अवतरल हारी जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता आरती ओवाळीन तुम्हा देव की सुता जय देवा कृष्णनाथा शिळा वर्षल्या धारी हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडल्या. आपण कशालाही मुसळधार म्हणतो. आमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडला. मोटरसायकलच्या इंजिनच्या खालची जागा भिजली नाही. हितभर इंजन त्याच्या खालची जागा कोरडी आणि मुसळधार पाऊस. कशाला म्हणतात मुसळधार पावसाने? पत्राचे द्रोणे झाले पाहिजे. अकाले वर्षतम मेघम, अवकाळी पाऊस त्याला म्हणतात. पन्हाळा वाटप पडलेल्या पाण्याचा खड्डा इतका मोठा व्हावा, त्याच्यात 9-10 वघर पहावा, त्याला मुसळधार पाऊस म्हणते. पथरावून पाणी झेललं तर टोपलं नाही भरलं तरी आवाजाने झाली. काय येडपटपण आहे. हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस, एकाच्या अंगावर थेंब पडू द्याला नाही. हे पण नवल.
सगळ्याला काठ्या लावून पर्वत उचिला, हेही नवल, इतक्याला नवल नका, पुढे बघा. आणि मग शेषाला आमंत्रित केलं. शेषनारायण या इकडे. आणि मग भगवान शेषनारायण प्रगट झाले. ते शेषाच्या रूपात नाही, सर्पाच्या रूपात, सर्पाच्या रूपात प्रगट झाले. आणि एकटे शेष नाही, वासुकी आले, तक्षक आले, हे सगळे सर्प आले. आणि शेषनारायणानं आदेश दिला, ए मारारी हा तै वासुकी पातला तै स्थळी, त्याला घातला सगळ्या पर्वताला. आणि एक जागा मोकळी ठेवली, एक जागा मोकळी ठेवली. तर 7 दिवस 7 रात्र पाऊस पडत होता. 14 समुद्रा इतकं पाणी, 14 समुद्रा इतकं, 7 नाही 14 समुद्रा इतकं पाणी सारखं वाहत होतं. शेषाचं आळं केलं एका जाग्याहून 14 समुद्रा इतकं पाणी. आणि मग सांगितलं, महाराज या पाणी प्याला. आलं म्हातारं आणि लावलं तोंड. 7 दिवस आणि 7 रात्रा गडगड 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 आकाशात विजा करू लागल्या. 7 दिवस आटपल्यावर म्हाताऱ्यांवरी बोट केलं, चुटकी वाजली, इंद्रा जरा हिशोबात राह, हे तुला ऐकत नाही, हे तुला ऐकत नाही, तू पाऊस बंद कर. आणि तू कवर का पाळला, तर हे तुला ऐकत नाही. आणि पडलेल्या पावसात मी लोकायला मरू देत नाही. प्यास लागलो, प्यास लागलो. 7व्या अवतारातलं कर्ज द्वापार युगात मुक्त केलं. 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. अगस्तीला आमंत्रित केलं आणि आपल्या वचनातून द्वापार युगात पंढरपुरातला मालक मुक्त झाला. म्हणून डाबीकर दुसऱ्या कडव्यात म्हणतात, नवल की वेडे